मला तुम्हाला एक फंडामेंटल 3 पुस्तकं आधी सांगायची आहेत. खरं म्हणजे हे मी करंटच्या आधी बोलायला होतं की अजूनही पहिलं काही वाचायचं. मागच्या तासांना जसं काही सांगितलं ना तरी अजून 3 आहेत असं सांगतोय मी. तेव्हा एंटायर UPSC MPSC प्रिपरेशन धरा, इतकंच काय कुठलीही स्पर्धा परीक्षा धरा, म्हणजेच काय की जी सर्वात महत्त्वाची जीवन नावाची स्पर्धा परीक्षा, त्याला मी हे मस्ट रीड अशी तुम्हाला ही पहिली 3 सांगतो की बाकी कशाच्या आधी इनफॅक्ट आधी ही 3 वाचायला पाहिजेत. तर मागच्या काही तासांना जी माझी सांगून झाली आहेत आता बोलतोय ती त्या व्यतिरिक्तची आहेत. पण मग त्या यादीत मी पहिल्यांदा सांगतोय की विवेकानंदांचं लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा. आता याला सध्या रामकृष्ण मिशन हे पुस्तक इंग्लिश मराठीत काढतं. मला वाटतंय तुमच्याशी झालंय बोलून, मी फक्त आठवण करून देतोय की रामकृष्ण मिशनने आत्ता त्याला नाव भारतीय व्याख्याने असं दिलंय. आणि स्वामीजी भारताचं, हिंदू धर्माचं, त्यातल्या वेद आणि वेदांत आणि अद्वैताचा विचार हा जगाला सांगायला जे तिकडे शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये गेले आणि बोलले, ती पहिली तारीख आहे 11 सप्टेंबर 1893. पण ते पुढची 3-3.5 वर्ष तिकडेच होते. पण इकडं बातम्या येत होत्या, त्याच्यात त्यांची इमेज वाढत गेली की एक बाय द टाइम ही केम बॅक ही वॉज अ रॉक स्टार. फेमस होते. ही वॉज अ रॉक स्टार फॉर द एंटायर कंट्री. आता त्या काळी अजून विमानं आली नव्हती, प्रवास जहाजानी होते. तर स्वामीजींचं जहाज कोलंबो, श्रीलंकेची राजधानी, तिकडे लागलं. हे साधारण 1897 आहे. आता त्यावेळी श्रीलंका ब्रिटिश साम्राज्याचा हिस्सा होती आणि ते भारतीय साम्राज्य, म्हणजे श्रीलंका वॉज अ पार्ट ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया. तर जाता जाता मी तुम्हाला सांगतोय की सांस्कृतिकदृष्ट्या श्रीलंका 100% भारतीय संस्कृती आहे. असं 100 इतकं ॲब्सल्यूट सांगतोय. ओके, आज ते एक वेगळं नेशन स्टेट आहे, युनायटेड नेशन्सचं मेंबर आहे, भारताचा शेजारी आहे, त्यांचं राजकारण जे काही, पण संस्कृती तर श्रीलंकेची मुख्य भाषा सिंहली ही संस्कृतपासून तयार झालेली भाषा आहे. श्रीलंकेचा मुख्य धर्म बौद्ध. श्रीलंका आजपर्यंत अत्यंत प्रेमाने सांगते की तो आमच्याकडे भारतातून आला, म्हणजे ते वेगळं नाही आहे ॲक्च्युली. खूप वर्ष कसं भारत नावाचं काही वेगळं आहे, श्रीलंका नावाचं काही वेगळं आहे, पार ते रामायणाचं कट आहे सगळं, असं सांगतो मी. पण आता स्वामीजींचं जहाज लागलं तेव्हाची पॉलिटिकल रियालिटी. मुद्दा हा आहे की स्वामीजींची त्यावेळी अख्ख्या भारतात प्रचंड प्रसिद्धी आपोआप झालीच होती. त्यामुळे कोलंबोपासून त्यांची एक यात्रा चालू झाली की जातायत तिथे सावकाश ते उत्तरेकडे चाललेत, पण प्रत्येक ठिकाणी प्रचंड मोठं स्वागत होतं आहे आणि लोक सांगतायत की आम्हाला मार्गदर्शन करायला काही बोला. आणि एकूण स्वामीजी बोलत गेले ते भारत देश, भारतीय संस्कृती, तिची त्यावेळची स्थिती म्हणजे जी काय अवनत, पतन झालेली, गुलाम झालेली, जातीपाती, गुलामी, स्त्रियांना हीन वागणूक देणारी वर्णव्यवस्था, त्याच्यात उच्च नीचता, त्याच्यात दलित आणि बहुजन समाजाला मिळणारी अयोग्य वर्तणूक सगळ्यात. तर तिकडे एकीकडे अमेरिकेत स्वामीजी जगाला हिंदू धर्म काय आहे, आमचा तो अध्यात्म विचार काय सांगतायत. भारतात परतलेले हे योद्धा संन्यासी वर्णन करतो मी, ते स्वामीजी हातात चाबूक घेऊन उभे आहेत आणि ते अत्यंत कडकपणे, पण भारताला आता सांगतायत आमची ही स्थिती का आहे आणि ती बदलायला काय केलं पाहिजे. ते म्हणजे ती त्यांची व्याख्यानांची मालिका आहे. तो बेसच मी म्हणतोय की तो आपल्या सगळ्यांच्या UPSC MPSC पासून जीवनाच्या तयारीचा बेस. म्हणजे ते नीट वाचा, समजावून घ्या, प्रश्न जरूर विचारा, इकडं मी असो कोणी असो स्वतंत्रपणे चिंतन करा, पण बेस तो आहे, स्टार्टिंग पॉईंट तो घ्या आणि आता पुढच्या अभ्यासाला लागा. आपल्या सुदैवाने
स्वामीजींच्या प्रेमात पडलेला जो म्हणला मी त्यांचा शिष्यच आहे, असा एक ब्रिटिशच माणूस होता. त्याचं नाव जॉन गुडविन, GOODYWN, जॉन गुडविन. हा आहे ब्रिटिश. तो स्वामीजींच्या प्रेमात पडला, तत्त्वज्ञानाच्या प्रेमात पडला. तो स्वामीजींचा शिष्यच बनला आणि या सगळ्या प्रवासात तो स्वामीजींबरोबर होता. आणि तो पूर्वी ज्या स्किलला नाव आहे शॉर्टहँडचं स्किल, की म्हणजे समोरचा माणूस बोलतोय त्या वेगाने तसंच्या तसं उतरवून घेता येणे, अशी एक डेव्हलप झालेली, ते जॉन गुडविननी केलं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी स्वामीजी जसंच्या तसं काय बोलले ते मूळचं तसंच्या तसं भाषण आपल्याकरता उपलब्ध आहे. ते प्रत्येक ठिकाणी बोलत गेले. ते भारताच्या राष्ट्रीय जीवनाचा एक एक आस्पेक्ट घेऊन स्वामीजी त्यावर काही मांडत गेले. ते सगळं मूलगामी आहे, ओरिजिनल, फंडामेंटल आहे. आपण सगळ्यांनी ते बाय आवर चॉईस, कोणी दोज ऑफ अस हू आर कम्फर्टेबल इन इंग्लिश मे केअर टू रीड ऑल ऑफ देम इन इंग्लिश. इट सो हॅपन्स दॅट हिज ओरिजिनल लेक्चर्स वेअर डिलिव्हर्ड इन इंग्लिश. पण आता रामकृष्ण मिशननी भारतातल्या सर्व भाषांमध्ये पण आपल्याकरता असेल तर मराठी, ती भाषांतरंसुद्धा उत्तम आहेत, अस्सल आहेत. वाचताना वाटणारच नाही की हे काहीतरी होतं मूळ इंग्लिश आणि त्याचं कोणतरी मराठी केलं आहे. वाचताना रामकृष्ण मिशननी पण ते इतकं उत्तम केलं आहे की जणू मूळचंसुद्धा मराठीतच होतं. आपल्या चॉईसने ह्यातलं कुठलं? आम्ही खरंच सांगतोय जाता जाता की अख्ख्या भारताच्या पार इतिहासापासून वर्तमान काळापर्यंत आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवन या सगळ्याचा परामर्श घेत स्वामीजींनी एकेका डिफाईंड व्याख्यानात आपल्या राष्ट्रीय जीवनाचा एक एक आस्पेक्ट आणि तो मांडलाय आणि तो अप्रतिम, आजही तो रेलेव्हंट आहे आपल्या अभ्यासाला. सहज वेळेसाठी सांगतोय की एक फुल व्याख्यान, त्याला नावाचं आहे, मराठी नाव येतं माझ्या मोहिमेची योजना. माझ्या मोहिमेची योजना. की स्वामीजी त्यामध्ये काय करायचंय मला भारतात काम, ते करताना आज भारताची काय स्थिती, आपण असे गुलाम का झालो, आपण असे पतित का झालो, अस्वच्छ, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, आपसात फुटलेले, तीर्थक्षेत्रसुद्धा बनली, धंद्याच्या जागा, धर्म राहिला बाजूला, संस्कृती राहिली आणि यातून आपल्याला मला काय करायचं आहे असं मांडलं आहे त्यांनी. पण ते म्हणजे भारताच्या समस्यांचं डायग्नॉसिस, ओके, आणि नुसतं नाही, सोल्युशन्स काय करूयात. माझ्या मोहिमेची योजना. ठीक आहे, सहज सांगतोय की असं एक फुल व्याख्यान आहे शिक्षण, की भारताला त्यावेळी आणि पुढच्या भारताला हा भारत घडवणारं काय पाहिजे शिक्षण. तुम्हाला मी वैयक्तिक पातळीला, मी जो स्वतःला म्हणवतो विवेकानंदांचा विद्यार्थी आणि चाणक्य मंडल परिवारच्याही गुरुस्थानी, भले सिम्बॉलिक पण कोणी एक असेल तर ते स्वामीजी आहेत. मी तुम्हाला आत्मविश्वासाने आणि नम्रतेने सांगतोय की चाणक्य मंडल जे काम करतंय, ज्या तऱ्हेने काम, ते 100% विवेकानंदांनी ते जे मांडलंय ते आहे. उद्याही जे करणार आहोत म्हणजे विद्यापीठ पूर्णपणे भारतीय विचारावर उभा असलेलं जागतिक दर्जाचं, त्याचा स्टार्टिंग पॉईंट ते आहे.